नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आत्ताची शेती जी आहे ती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केली जाते. आधुनिक शेती असं याला म्हटलं जातं. या आधुनिक शेतीमुळं शेतकरी बांधवांचं उत्पादन जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. पण हे आधुनिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत परिणामकारकरित्या आणि प्रभावीरित्या पोहोचवण्याचं काम हे राज्य शासनाचं कृषी विस्तार विभाग करत असतं. कृषी विकास यंत्रणेद्वारे आपण आधुनिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करू शकतो आणि या अनुषंगाने आज आपण या विषयावर चर्चा करतोय. आजचा आपला विषय काय आहे पाहूयात. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात कृषी विस्तार यंत्रणेद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रसार या विषयावर चर्चा करतोय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद अहिरे सरांना. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर अहिरे सर हे प्राध्यापक आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील विस्तार यंत्रणा विभागामध्ये. ते या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. सरांना प्रदीर्घ अनुभव आहे. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात ते अनेक वेळा आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाले आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर अहिरे सर, आपल्या राज्याची महाराष्ट्र राज्याची कृषी विस्तार यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीची आहे, त्याची रचना कशा पद्धतीची आहे? कृषी विभाग कृषी विस्ताराचं महत्त्वाचं काम करत असतं. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावं यासाठी कृषी विभागाची यंत्रणा आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे. आणि या यंत्रणेद्वारे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना पोचवण्याचं काम केलं जातं. तसेच आपण बघतो की हवामानामध्ये बदल होतो आहे आणि त्या बदलामुळे पण शेतकऱ्यांना प्रश्न येतो की आता काय करायचं आहे. तसंच ते नवीन तंत्रज्ञानामध्ये अवलंब करताना काही त्यांना अडचणी येतात, त्या सोडवण्यासाठी पण कृषी विभाग त्यांना मार्गदर्शन करतं. त्याबरोबरच कृषी विद्यापीठं पण यामध्ये काहीसा सहभाग घेतात. तसंच कृषी विज्ञान केंद्रसुद्धा यासाठी काम करत असतात. बरं, पण सर आता आपण वेगवेगळ्या रचना ज्या आहेत या विभागाच्या त्या या ठिकाणी सांगितल्या, पण यामध्ये काही वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवले जातात. हे उपक्रम कोणते आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. जसं ज्या योजना ज्या कृषी विभागाच्या आहेत तर त्या योजना राबवण्याचं काम कृषी विभागामार्फत केलं जातं. तर त्यासाठी कृषी विस्ताराची यंत्रणा कृषी विभागाकडे आहे. बरं, संचालक विस्तार, कृषी प्रशिक्षण हे याचं काम बघत असतात आणि त्यांच्या आधिपत्याखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही यंत्रणा कार्यरत असते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्यातील कृषी विस्तार कार्यक्रमांचं नियोजन करत असतात आणि अंमलबजावणी करत असतात. त्यानंतर उपविभागीय स्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी त्याचं नियोजन करतात आणि अंमलबजावणी करतात. तालुका कृषी अधिकारी तालुका स्तरावर काम करत असतात. त्यानंतर मंडल कृषी अधिकारी मंडल स्तरावर करतात आणि कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक हे गाव पातळीवर कृषी विस्ताराचं काम करतात. बरोबर, म्हणजे अतिशय नियोजनबद्ध ही जी यंत्रणा आहे ती कार्यरत आहे असं आपण म्हणूयात. आता यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सांगितले. यामध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय उपक्रम असे काही आहेत का ज्याद्वारे हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायला मदत होऊ शकते? हो, राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये आपण बघितलं जर एक एम क्रॉप्सअप नावाचा एक कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये पिकावर ज्या कीड आणि रोग येतो तर त्याचं सर्वेक्षण केलं जातं आणि सर्वेक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की कुठला कीड आली आहे, कुठला रोग आला आहे, त्यासाठी आपल्याला कोणतं औषध फवारणं गरजेचं आहे. तसंच शेतकऱ्यांचं माती परीक्षण केलं जातं. माती परीक्षणाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला जातो आणि माती परीक्षण करून मग शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुमच्या जमिनीमध्ये कुठल्या नत्राची कमतरता आहे, नत्र किंवा स्फुरद किंवा पालाश यापैकी कशाची कमतरता आहे आणि तुम्हाला कोणतं खत देणं आवश्यक आहे. बरं बरं
सर, आता राज्यस्तरीय योजनांमध्ये आपण वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सांगितल्या, पण राष्ट्रीय स्तरावर अजून अशा काही केंद्र शासनाच्या योजना आहेत का ज्याची मदत शेतकरी बांधवांना होऊ शकते? हो, निश्चित केंद्र स्तरावर पण केंद्र शासनाच्या योजना आहेत. जसं आपण बघितलं की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे बरं. किंवा आपले पीक विमा योजना आहे, ती केंद्र स्तरावर राबवली जाते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कृषी विभाग त्यांना सहाय्य करत असतं. अच्छा, बरं. सर, आता या योजनांमध्ये किंवा या प्रशिक्षणांमध्ये शेतकरी बांधवांना सहभाग नोंदवायचा असेल तर काय प्रक्रिया आहे? शेतकऱ्यांना कुठल्याही प्रशिक्षणामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी कृषी विभागाचे जे कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक हे त्या गावामध्ये कार्यरत असतात, त्यांना जर त्यांनी संपर्क साधला तर त्यांच्याद्वारे त्यांना गावातच प्रशिक्षण मिळू शकतं. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण संपर्क साधून त्या ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण घेऊ शकता. बरं. सर, आता संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी काही क्रमांक आहे का किंवा काही ईमेल आय डी आहे का शेतकरी बांधवांसाठी? त्याचा क्रमांक आपल्याला देता येणार नाही, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघितलं की सगळ्या गावांमध्ये आपले कृषी सहाय्यक तिथे काम करतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी विज्ञान केंद्र आहे. म्हणजे ते जिल्ह्यामध्ये आपण ते कृषी विज्ञान केंद्र काम करतं, त्यामुळे आपण त्यांचा क्रमांक, कारण आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यांना आपल्याला देणं शक्य होणार नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधणं उचित. हो, निश्चित प्रत्यक्ष भेट घेऊन मग आपल्याला त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. त्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असतो, युवा शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असतो, महिलांसाठी कार्यक्रम असतो आणि कृषी कार्यकर्त्यांसाठी पण प्रशिक्षण कार्यक्रम असतो. म्हणजे ज्यांना प्रशिक्षण हवं असेल तर ते त्यांना संपर्क साधू शकतात. बरोबर. साधारण हे कार्यक्रम जे आहेत ते किती दिवसांचे असतात आणि यासाठी काही शुल्क आकारलं जातं का, याविषयीची माहिती आपण काय द्या? हे प्रशिक्षण कार्यक्रम साधारण 1 ते 2 दिवसाचे असतात. पण युवकांसाठी जे कार्यक्रम घेतला जातो प्रशिक्षणाचा, तो व्होकेशनल ट्रेनिंग जे दिलं जातं तर ते 15 ते 30 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसा व्यवसाय सुरू करावा यासंबंधी मार्गदर्शन केलं. यासाठी वयोमर्यादा समजू शकेल का? वयोमर्यादा युवकांसाठी तर 35 जे आहे आपलं 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. बरं. अच्छा. आता सर, महाराष्ट्र शासन कृषी विभागाची ई गव्हर्नन्स नावाची एक योजना आहे, यामध्ये कृषी विस्तार यंत्रणा विभाग कशा पद्धतीने सहभागी आहे, याचं रोल काय आहे, महत्त्व काय आहे? महाराष्ट्र शासनाचा ई गव्हर्नन्स विभाग आहे आणि आपण बघितलं तर महाॲग्रीटेक नावाची एक योजना आहे आणि त्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतातील जे पीक उभं असतं तर त्याचं ड्रोन आणि GPS माध्यमातून ते बघितलं जातं आणि त्या ड्रोनद्वारे त्यांना कळतं की किती पीक पेरा झाला आहे आणि त्याच्या आधारावर मग त्यांचा डाटा ॲनालिसिस करून त्यांना सल्ला दिला जातो. तसंच एक SMS सेवा आहे, त्या M-किसान SMS सेवेद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि यामध्ये खूप शेतकरी सहभागी होतात आणि शेतकऱ्यांना हे SMS दरवर्षी पुरवले जातात. महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि महाराष्ट्राचं देशामध्ये प्रथम क्रमांकावर आपलं काम आहे. अच्छा, खूपच अभिमानास्पद आणि उल्लेखनीय बाब आहे आपल्या विभागाची. सर, खरोखरच अभिनंदन यासाठी. सर, आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. परमेश्वर गुळवणे आपल्याला फोन करतायत जालना या ठिकाणाहून. नमस्कार परमेश्वरजी, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. आपला प्रश्न विचारावा. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारावा. हॅलो. हो, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. आपण प्रश्न विचारावा. सर, आवाज येतोय सर? येतोय, आवाज येतोय. हा, प्रश्न विचारू का? हो. हा, माझा प्रश्न असा होता की जे आपण विद्यापीठामध्ये आम्ही समजा शेतकरी वर्ग आलो किंवा म्हणजे एक गट मिळून जर आम्ही आलो तर आम्हाला सर्वत्र फिरण्यापेक्षा एखादी अशी ठिकाणं आहे का विद्यापीठामध्ये जिथं आम्हाला विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबद्दल किंवा विद्यापीठाने ज्या काही शोध वगैरे जाती वगैरे लावलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळेल असं एक असं ठिकाण आहे का? हो, आपला प्रश्न समजलेला आहे. धन्यवाद. अतिशय समर्पक प्रश्न आपण विचारलेला आहे. सर, आपण काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? निश्चितच सगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये खूप सारे शेतकरी भेट देत असतात, सहली पण येतात आणि त्यांना प्रश्न पडतो की एवढं मोठं विद्यापीठ आहे, आम्ही कुठे जायचं, कारण प्रकल्प खूप लांब लांब असतात आणि कुठे आपल्याला याबद्दल माहिती मिळेल. तर भारत सरकारने एक NETP अंतर्गत
सर्व कृषी विद्यापीठांमध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र सुरू केली आहेत. बरं. तसं आपल्या प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र कार्यरत आहे आणि जिथे एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळते, त्यांना सल्ला पण दिला जातो. त्यासोबतच तिथे आपण छोटंसं कृषी प्रदर्शन पण आयोजित केलेलं आहे की जे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे, तर ते तंत्रज्ञानसुद्धा त्यांना बघता येतं आणि शेतकऱ्यांना त्या शास्त्रज्ञांबरोबर पण संवाद साधता येतो. त्याबरोबरच विद्यापीठांनी जे प्रकाशनं प्रसिद्ध केलीत ती प्रकाशनंसुद्धा तिथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. काही निविष्ठा ज्या विद्यापीठाच्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी उपलब्ध असतात. म्हणजे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची माहिती ह्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामध्ये मिळते. खरोखरच आपल्या महाराष्ट्रात जी कृषी विद्यापीठं आहेत ती खूप चांगल्या प्रकारे शेतकरी बांधवांना मदत करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिसर्च करत आहेत. आत्ता आपण उल्लेख केला की प्रदर्शन जे आहे कृषी प्रदर्शन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आयोजित केलं जातं. तर साधारण आपण आत्ता महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहात, तर कोणता कालावधी आहे की आगामी येणारं प्रदर्शन कोणतं आहे याविषयी आपण काय माहिती द्याल? आत्ता आपल्या विद्यापीठामध्ये MPKV ॲग्री क्लायमॅक्स नावाचं एक प्रदर्शन होत आहे. डिसेंबरच्या 20 ते 22 डिसेंबरमध्ये आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होत आहे. आमचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर PG पाटील यांच्या संकल्पनेतून आपण हे प्रदर्शन आयोजित करतो. याच्यामध्ये ह्या प्रदर्शनाची विशेष बाब सांगायची म्हणजे कृषी पदवीधर जे उद्योजक आहेत तर ते या प्रदर्शनामध्ये त्यांनी काय केलं आहे ते लोकांना दाखवणार आहेत. म्हणजे शेतकरी असतील किंवा कृषी पदवीधर असतील या प्रदर्शनाला भेट देतील आणि त्यांची यशोगाथा त्यांना तिथे प्रत्यक्ष बघता येणार आहे. की असं म्हटलं जातं की कृषी विद्यापीठं काय करत नाहीत, पण कृषी विद्यापीठांनी कृषी पदवीधर घडवलेत आणि ते कृषी पदवीधर उद्योजक झालेत. तर असे उद्योजक स्वतःचं जे त्यांचा उद्योग आहे त्याबद्दल माहिती या प्रदर्शनामध्ये देणार आहेत. अच्छा. शेतकरी बांधवांनो, नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी तुम्ही अशा प्रदर्शनांना नक्की भेटी देत राहा. आपण याविषयीची सविस्तर माहिती घेऊयात. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कृषी विस्तार यंत्रणेद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रसार या विषयावर चर्चा करतो आणि प्राध्यापक डॉक्टर मिलिंद अहिरे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. अहिरे सर, विश्रांतीपूर्वी आपण गव्हर्नन्स या मुद्द्यावरती आपण बोलत होतो. यामध्ये M-किसान ॲप असेल किंवा SMS प्रणाली असेल याविषयीची माहिती देत होता. तर याविषयी आपण सविस्तरपणे अजून काय सांगाल? M-किसानबद्दल आपण बोलत होतो की हे SMS जे पाठवले जातात शेतकऱ्यांना, तर देशामध्ये आपला पहिला क्रमांक आहे. तर 132 लाख शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यापैकी 66 लाख शेतकऱ्यांना आपले हे SMS दिले जातात. बरं. त्याबरोबरच महाॲग्रीटेकमध्ये आपण बघितलं की त्याच्यात ड्रोनच्या सहाय्याने इमेजिंग केलं जातं, की त्याच्या छायाचित्रण केलं जातं आणि त्यानंतर मग त्यांना जो डाटा जो मिळतो आपल्याला त्याचं पूर्ण ॲनालिसिस केलं जातं, त्याचं परीक्षण केलं जातं आणि मग त्याच्या आधारावर शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो की तुमचं पीक कोणतं आहे. M-किसानमध्ये आपण बघितलं तर ह्या प्रमाणे जर पोर्टल पण M-किसानचं आहे की शेतकऱ्यांना या पोर्टलद्वारे सुद्धा माहिती मिळू शकते. या पोर्टलवर जाऊन आपण बघू शकता. बरोबर सर. आता याविषयी आपण सांगत होता की महाॲग्रीटेक नावाची पण एक योजना आहे. याविषयी आपण सविस्तरपणे अजून काय माहिती द्या? महाॲग्रीटेकमध्ये ऑनलाईन आपण त्याचं मार्गदर्शन करतो. त्याचं पोर्टलसुद्धा आहे महाॲग्रीटेक नावाचं, किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची जी वेबसाईट आहे त्यावर सुद्धा आपण जाऊन महाॲग्रीटेकसाठी नोंदणी करू शकतो. आणि त्या महाॲग्रीटेकवर ज्या योजनांची माहिती दिलेली आहे, आपण जर बघितलं की ड्रोनच्या साह्याने त्याचं इमेजिंग केलं जातं आणि मग आपल्याला कळतं की शेतकऱ्यांच्या पीक परिस्थिती कशी आहे आणि आपल्याला त्या पिकांवर निश्चित काय मार्गदर्शन करायचं आहे की रोग आला आहे किंवा कीड आली आहे, तर त्याबद्दल आपल्याला माहिती होतं आणि त्याचं आपण ॲनालिसिस करतो. आणि हे सगळं संगणकीकरणाद्वारे हे सर्व जोडलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आपण आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकऱ्यांना आपण माहिती देत असतो. आता आपण या ठिकाणी एक महाडीबीटीचं पोर्टल दाखवतोय, तर याविषयीची माहिती आपण काय सांगाल सर? महाडीबीटीचं पोर्टल यासाठी आपण दाखवतोय की शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर त्याच्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि हे ऑनलाईन रजिस्टर केल्यानंतर आपल्याला त्याच्यात नोंदणी केली की मग आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्याबद्दल आपल्याला त्याचे जे क्रायटेरिया आहेत, म्हणजे त्या पात्रता त्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काय ते आपल्याला माहिती होते. त्याबरोबरच आपल्याला त्याचे निकष वेगवेगळे कोणते आहेत ते माहिती होतं. यामध्ये किती अनुदान आपल्याला मिळणार आहे
याबद्दल या पोर्टलद्वारे आपल्याला माहिती होते. हो. आणि तसंच आपल्याला मग आपण स्वतःचं जे शेतकऱ्यांना त्यांचा खाते क्रमांक असेल ह्या सर्व गोष्टीची बरोबर. नोंद यावर करता येते. हो सर, मी आपल्याला थांबवतो. या ठिकाणी एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. मुकुंदजी आपल्याला फोन करतायत कार्यक्रमात. मुकुंद वानखेडे अकोल्याहून आपल्याला फोन करतायत. मुकुंदजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारावा. हॅलो हॅलो. हां हां, आपला प्रश्न विचारावा. सर मला विचारायचं होतं की जे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं वर्क जे आहे, कृषी विस्ताराचं कार्य जे आहे ते खाजगी कंपन्यांमार्फत चालते का, किंवा कसे चालत असेल तर? बरोबर, अतिशय समर्पक प्रश्न मुकुंदजी आपण विचारलेला आहे की शासनाव्यतिरिक्त खाजगी कंपन्यांमार्फत कार्य चालू शकतं का? हो निश्चितच. आता आपण बघितलं की कृषी विभागाला पण काही मर्यादा आहेत, कारण सरकारी खात्यांमध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत की खूप रिक्त पदं आहेत. त्यामुळे कृषी विभागाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. आज जर आपण देशामध्ये बघितलं तर एका कृषी अधिकाऱ्यामागे 1162 शेतकरी आहेत. म्हणजे इतक्या शेतकऱ्यांपर्यंत एकच कृषी अधिकारी पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला आता PPP मोडमध्ये म्हणजे खाजगी आणि सरकारी असं एकत्र जाणं गरजेचं आहे. आणि यासाठी खाजगी ज्या कंपन्या आहेत त्या खूप छान काम करत आहेत. जसं आपण बघितलं की ITC जी कंपनी आहे की जी गव्हाचं प्रोक्युरमेंट करते, तर ही कंपनी त्यांच्या चौपाल त्यांनी सगळ्या राज्यामध्ये उभे केलेत. आणि त्या चौपालच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचा सल्ला पण देतात आणि शेतकऱ्यांचा मालसुद्धा ते विकत घेतात आणि त्यांना मार्गदर्शनही करतात. तसंच आपण बघितलं की काही फार्मर प्रोड्युसर कंपनीज आता नवीन येत आहेत. तर ह्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत तर त्यासुद्धा आपल्या शेतकरी त्यांचे जे सदस्य आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि त्यांना सल्ला देतात की कुठलाही कीड रोग त्याचं निदान करतात आणि त्यावर आपल्याला कोणतं औषध फवारायला पाहिजे याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतात. त्याबरोबरच आता शेतकरी उत्पादक कंपन्या विपणनामध्ये पण शेतकऱ्यांना मदत करत असतात की कुठल्या बाजारपेठेमध्ये आपल्याला माल पाठवायला पाहिजे, कुठल्या बाजारपेठेमध्ये शेतमालाला आता काय भाव आहे आणि तिथे आपल्याला पाठवण्यासाठी वाहतुकीची काय व्यवस्था उपलब्ध करता येईल, या सर्व छोट्या छोट्या बाबींवर ते लक्ष देतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. म्हणजे आता खाजगी कंपन्या करतातच, त्याबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या पण करतात. आणि काही आपण बघितलं डाळिंब किंवा द्राक्ष या पिकांसाठी काही कृषी सल्ला देणारे कृषी पदवीधर सुद्धा आता तयार झालेत की ते जाऊन त्या शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देतात, पिकाची पाहणी करतात आणि पिकाची अवस्था असेल त्याप्रमाणे शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात. बरोबर, त्यासाठी काही नॉमिनल ते शुल्क पण आकारतात. पण हा जो कन्सेप्ट आहे की कृषी पदवीधरांद्वारे शेती सल्ला, तर हा खूप ठिकाणी चांगला त्याला प्रतिसाद मिळतोय आणि शेतकऱ्यांना पण त्याद्वारे जे तांत्रिक ज्ञान मिळायला पाहिजे ते मिळतंय. बरोबर. म्हणजे एकूणच खाजगी कंपन्यांचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा वाटा या कृषी तंत्रज्ञानाच्या पाठीमागे आहे. आता काही वेगवेगळे मोबाईल ॲप आहेत ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधव या तंत्रज्ञानाची माहिती घेऊ शकतात. तर याविषयी आपण काय सांगाल, कोणते ॲप आहेत? यामध्ये ॲप तर आपण बघितलं की खूप ॲप उपलब्ध आहेत. जसं महाराष्ट्र शासनाचा शेतकरी मासिक जे आहे तर त्याचा एक ॲप आहे. शेतकरी मासिक हे याचे सभासद आपण बघितलं तर 1 लाखपेक्षा जास्त सभासद आज महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. आणि जर आपल्याला या ॲपवर जाऊन त्याची नोंदणी करता येते, शेतकऱ्याला आपल्या स्वतःची नोंदणी करून या ॲपद्वारे शेतीविषयी जे विविध लेख यावर प्रसिद्ध केले जातात, जसं की भाजीपाल्याचा अंक प्रकाशित होतो किंवा फुलशेतीचा अंक प्रकाशित होतो, तर शेतकऱ्यांना ह्या ॲपवर जाऊन आपली नोंदणी करून ती माहिती घेता येते आणि ती हे लेख आपल्याला वाचता येतात. आणि याची खूप छान गोष्ट अशी आहे की आपल्याला शेतकऱ्यांना नंतर कधीतरी ते अंक बघायचा असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण अंक घेतो शेतकरी मासिकाचा आणि तो कुठेतरी रद्दीत पडतो किंवा आपल्याकडनं तो विसरून कुठेतरी राहतो. पण ह्या मोबाईल ॲपद्वारे आपल्याला जेव्हा कधी माहिती हवी असेल तर तेव्हा ती आपल्या मोबाईलमध्ये आपण साठवून ठेवू शकतो आणि पुन्हा ती माहिती वापरू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना हे मोबाईल ॲप खूपच चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्यांना फायदेशीर आहे. तसंच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कृषी दर्शनी नावाचं ॲप आहे की ज्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे प्रकाशन आहे कृषी दर्शनी, तर या कृषी दर्शनीची पण इत्थंभूत माहिती या ॲपवर उपलब्ध आहे. या ॲपवर आपल्याला काढणी पिकाचे लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व तांत्रिक बाबींची माहिती इत्थंभूत या ॲपवर उपलब्ध आहे. बरोबर. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. विनयाजी
परब आपल्याला फोन करतायत विरार या ठिकाणाहून. नमस्कार, विनयजी कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारावा. नमस्कार सर. नमस्कार. मला विचारायचं आहे की कृषी विद्यापीठामध्ये कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी काही पुस्तकं उपलब्ध आहेत का? बरोबर, आपला प्रश्न समजलेला आहे, धन्यवाद. विद्यापीठामध्ये काही पुस्तकं उपलब्ध आहेत का याविषयी? हो, निश्चित. कृषी विद्यापीठामध्ये आपल्याला जर काही प्रकाशनं हवी असतील तर सगळ्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. कोकण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आहे, किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे आहे, किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. तर ह्या सर्व विद्यापीठांचा प्रकाशन विभाग आहे आणि या प्रकाशन विभागामार्फत विविध पुस्तकं प्रत्येक विषयावर, जसं आपल्याला आले लागवड करायची तर आले लागवडीचं पुस्तक आहे, हळद लागवडीचं पुस्तक आहे. त्याबरोबरच या सर्व कृषी विद्यापीठांची कृषी दैनंदिनी सुद्धा प्रकाशित होते प्रत्येक वर्षी. आणि या कृषी दैनंदिनीमध्ये त्या विभागामध्ये जी पिकं घेतली जातात त्या पिकांवर इत्थंभूत अशी माहिती दिलेली असते. म्हणजे आपण ते पीक लावण्यापासून तर ते काढण्यापर्यंत अशी माहिती या सर्व कृषी दैनंदिनीमध्ये दिलेली असते. जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कृषी दैनंदिनी आहे, कृषी दर्शनी नावानी. तर दरवर्षी ती प्रकाशित होते. आणि आपल्याला यामध्ये नवीन जे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे तर त्याची माहिती आपल्याला इथे उपलब्ध होते. त्याबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं त्रैमासिक एक प्रसिद्ध केलं जातं, त्याचं नाव आहे श्रीसुगी. तर त्याचं सभासद होऊन सुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्याला 3 महिन्याला याबद्दल 3 महिन्यामध्ये काय तंत्रज्ञान आपल्याला अवलंब करायला पाहिजे, कोणती पिकं लावायला पाहिजे, खरीप हंगामामध्ये काय करायला पाहिजे, रब्बी हंगामामध्ये काय करायला पाहिजे, उन्हाळी हंगामामध्ये काय करायला पाहिजे, याबद्दल आपल्याला खूप तपशीलवार माहिती या सर्व लेखांमध्ये दिलेली असते. बरोबर. तर आपण एक स्लाइड प्रेक्षकांना दाखवतोय की जे माहिती केंद्र आहे, ज्याला ॲक्टेक आपण म्हणतो, हे माहिती केंद्र आपल्या विद्यापीठामध्ये आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी बांधवांना दिली जाते. तर या माहिती केंद्राविषयी आपण काय सांगा? मगाशीच एक प्रश्न विचारला होता तेव्हा आपण सांगितलं की कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र हे प्रत्येक विद्यापीठामध्ये आहे. आणि या विद्यापीठामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तर शक्यतो प्रवेशद्वाराजवळच ही इमारत आहे आणि शेतकरी इथे भेट देऊन त्यांना इथे इत्थंभूत अशी माहिती दिली जाते की विद्यापीठाने काय तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांना माहिती काही व्हिडिओ क्लिप्स दाखवून सुद्धा दिली जाते. किंवा त्यांना आपण काही प्रदर्शनामध्ये काही ज्या गोष्टी असतील की च्या काही सीड्स असतील त्याबद्दल माहिती दिली जाते. आणि मग तिथे भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष शेतावर सुद्धा शेतकऱ्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था केलेली असते की प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या संशोधन केंद्राचं जे प्रक्षेत्र असेल तर तिथे ज्या संशोधनाच्या ज्या ट्रायल्स असतील तर त्या सुद्धा शेतकऱ्यांना बघता येतात आणि ते बघून मग शेतकऱ्यांना कळतं की विद्यापीठाने काय संशोधन केलंय आणि ह्या संशोधनाचा आपल्याला काय फायदा होणार आहे आणि आपण जे करतोय त्याच्यामध्ये काही आपलं चुकतंय का. तर ह्यामध्ये ते शेतकरी शास्त्रज्ञांबरोबर चर्चाही करू शकतात आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र त्यांना माहिती देत असते. त्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राची हेल्पलाईन सुद्धा सेवा आहे की आपण त्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्या शास्त्रज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासोबतच आपण कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला जर भेट दिली तर तिथे आपल्याला प्रकाशनं जे आता ताईंनी विचारलं होतं की प्रकाशनं कुठं आपल्याला मिळतील तर त्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामध्ये प्रकाशन असतील, बियाणं असतील किंवा सल्ला असेल आणि त्याबरोबरच आपल्याला प्रशिक्षण सुद्धा या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामध्ये दिलं जातं. बरोबर. आता आपण एक स्लाइड प्रेक्षकांना दाखवतो ज्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स असं म्हणून त्याच्यात एक शीर्षक दिलेलं आहे. तर काय आहे सर नेमकी स्लाइड? महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे आमचे आदरणीय कुलगुरू आहेत डॉक्टर पी.जी. पाटील साहेब यांच्या संकल्पनेतनं हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे कृषी विस्ताराचा. यामध्ये आपण बघितलं तर एक शेतकरी आहेत की त्यांची यशोगाथा आम्ही सगळ्या ज्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र असतील किंवा कृषी महाविद्यालय असतील तर या ठिकाणी हे लावली गेली आहेत की शेतकऱ्यांनी त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून कशा पद्धतीने उत्पादकता वाढवली आणि त्यांना जास्त फायदा मिळाला आहे. त्याबरोबरच आपण बघितलं की दुसऱ्या स्लाइडमध्ये एक कृषी पदवीधर आहेत की त्या कृषी पदवीधरांनी कृषी पदवीचं शिक्षण घेतलं, त्यानंतर त्यांनी तंत्रज्ञान स्वतः जाणून घेतलं आणि ते तंत्रज्ञान स्वतः त्यांनी वापरलं आणि वापरल्यानंतर काय बदल झाला. तर हे 2 गोष्टी आम्ही दर महिन्याला आमच्या सर्व प्रक्षेत्रांवर संशोधन केंद्रामध्ये कृषी महाविद्यालयांमध्ये हे सर्व आम्ही दाखवत असतो आणि त्याचं प्रत्येक महिन्याला वेगळं शेतकऱ्यांना बघायला मिळतं.
शेतकरी एक चांगला काय करू शकतो आणि कृषी पदवीधर काय करू शकतो, ह्या दोन्ही गोष्टी आपण प्रत्यक्ष दाखवतो. तुम्ही जर ह्या स्लाइडमध्ये बघितलं तर आपल्याला दिसतंय की एक कृषी पदवीधर आहे आणि एक कृषी शेतकरी आहेत. तर त्यांनी काय तंत्रज्ञान अवलंब केलंय आणि त्यांना कसं त्याच्यामध्ये फायदा मिळाला आणि त्यांचं कसं यशोगाथा सादर केली आहे, तर हे आपल्याला सगळ्यांना दाखवता येतं. याचा फायदा असा होतो की जे शेतकरी आमच्याकडे व्हिजिट करतात, जे प्रत्यक्ष भेट देतात, संशोधन केंद्रावर असेल किंवा कृषी महाविद्यालयांमध्ये असेल, त्याबरोबर काही कृषी पदवीधर पण भेटी देत असतात, त्यांच्या सहली येतात. तर हे स्वतः या मुद्द्यावर आपल्याला थांबवतोय, कार्यक्रमात फोन येतोय आपल्याला. महेंद्र परदेशी आपल्याला फोन करतायत. महेंद्रजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. नमस्कार, माझं नाव महेंद्र निंबा, परदेशी, कुसुंबा तालुका, जिल्हा धुळे इथून बोलतोय. माझा प्रश्न आहिरे साहेबांना असा होता की कृषी विभागाची जी विस्तार यंत्रणा आहे ही कृषी तंत्रज्ञान प्रचारासाठी कशा प्रकारे कार्य करते? बरोबर. आपली ही जी विस्तार यंत्रणा आहे ती आपला जो विषय आहे त्याला अनुसरूनच त्यांचा अर्थात प्रश्न आहे. थोडक्यात माहिती काय द्याल सर? कृषी विभागाची जी कृषी विस्तार यंत्रणा आहे, तर आपण बघितलं की ते योजना तर खूप साऱ्या कृषी विभागाच्या आहेत, पण त्यासोबतच कृषी प्रदर्शनाचं आयोजन पण कृषी विभाग करत असतं. आता आपण बघितलं तर आत्मा नाशिक मार्फत उद्यापासून एक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच कृषी मेळावे घेतले जातात कृषी विभागामार्फत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या भागामध्ये जे पिकं घेतली जातात तर त्या पिकांवर मार्गदर्शन केलं जातं. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी शेती शाळा घेतल्या जातात. शेती शाळा म्हणजे त्याचा असं त्यामागे उद्देश असतो की 15 दिवस त्यांना सलग प्रशिक्षण दिलं जातं आणि एका पिकावर त्याच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत. तर ह्यामध्ये 20 शेतकरी सहभागी होतात आणि एक जो शेतकरी त्यांचा एक आपण त्याचा नेता निवडतो की तो शेतकरी समन्वयक म्हणून त्याचं काम पाहतो आणि ते पूर्ण कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी एकत्र असं ते शेती शाळा घेत असतात आणि त्या पिकामध्ये काही कीड असतील, रोग असतील तर त्याबद्दल पूर्ण माहिती दिली जाते किंवा उगवण नाही झाली तर त्यासाठी काय करायला पाहिजे. तर ह्या सर्व उपक्रमांमध्ये, विस्तार उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. त्याबरोबरच आपण बघितलं की कृषी प्रात्यक्षिकांचं पण आयोजन केलं जातं की शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकं आयोजित केली जातात. जे तंत्रज्ञान आहे तर ते शेतकऱ्यांना दाखवलं जातं की आपण करत असलेलं तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकामध्ये असलेलं तंत्रज्ञान. म्हणजे आपण बघितलं की हा जो एक फोटोग्राफ आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हे प्रशिक्षण आयोजित केलं गेलं आहे की शेतकऱ्यांना तिथे आधुनिक जे नवीन तंत्रज्ञान आहे, ते नवीन बियाणं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं बियाणं आहे, तर त्या बियाणाचा आपण शेतकऱ्यांच्या शेतावर त्याचा कसा प्रतिसाद आहे यासाठी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर आपण प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. त्याबरोबर आपण शेतकरी मेळावे पण शेतकऱ्यांसाठी घेतो की शेतकरी मेळाव्यामध्ये आपण पीक परिसंवाद घेतो. प्रत्येक पिकांवर त्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत तर त्या पिकांवर आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. पीक परिसंवाद विविध विषयावर, जसं कापसाचा पीक परिसंवाद होतो किंवा डाळिंबाचा पीक परिसंवाद होतो आणि त्या विषयावरच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. बरोबर. म्हणजे अतिशय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, मेळाव्यांच्या माध्यमातून, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न हा विद्यापीठामार्फत आणि कृषी विभागामार्फत केला जातो. याविषयीची सविस्तर माहिती आपण आणखी घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कृषी विस्तार यंत्रणेद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रसार या विषयावर चर्चा करतो आणि प्राध्यापक डॉक्टर मिलिंद अहिरे सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अहिरे सर, आता वेगवेगळं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार विभागामध्ये किसान कॉल सेंटर नावाची एक योजना राबवली जाते. तर या योजनेविषयी आपण सविस्तर सांगावं. किसान कॉल सेंटर नावाची योजना केंद्र सरकारमार्फत राबवली जाते. यामध्ये टोल फ्री क्रमांक आहे 1800-180-1551. तर ह्या 21 जानेवारी 2004 पासून केंद्र शासनामार्फत हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे की शेतकऱ्यांना कुठलंही तंत्रज्ञान हवं असल्यास ह्या टोल फ्री क्रमांकावर ते संपर्क साधू शकतात आणि संपर्क साधल्यानंतर त्यांना ह्या टोल फ्री क्रमांकावर लेवल 2 वर काम चालतं. लेवल 1 वर त्यांना माहिती दिली जाते आणि जर त्यांचं समाधान नाही झालं तर तो कॉल पुढे हस्तांतरित केला जातो आणि लेवल 2 वरनं त्यांना माहिती दिली जाते. त्यांच्या कुठल्याही शंका असतील तर त्याचं समाधान या किसान कॉल सेंटरद्वारे केलं जातं.
आपण बघितलं तर मागच्या वर्षी 8.5 लाख शेतकऱ्यांनी या किसान कॉल सेंटरला कॉल केले होते आणि आपली माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पण एक टोल फ्री क्रमांक यासाठी देण्यात आलेला आहे. 1800-233-4000 असा हा टोल फ्री क्रमांक आहे. आणि या टोल फ्री क्रमांकावर पण शेतकऱ्यांना त्यांनी खते असतील, बियाणे असतील, कीटकनाशके असतील तर यांचे पुरवठा कशी होते त्याचे तक्रारीबाबत निवारण करण्यासाठी पण या टोल फ्री क्रमांकावर मदत केली जाते. आणि यासोबतच कृषीविषयक त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल, सल्ला हवा असेल तर या टोल फ्री क्रमांकावर त्यांना हा सल्ला दिला जातो. बरोबर, म्हणजे अगदी ही चांगली योजना आहे, मोफत आहे आणि अगदी आपण आपल्या मोबाईलवरून या क्रमांकावर संपर्क साधून ही माहिती, हा सल्ला आपण घेऊ शकता. तर डॉक्टर अहिरे सर, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे सुद्धा हा जो प्रसार आहे, हा जो प्रचार आहे तो केला जातो, तर त्याची नेमकी भूमिका काय आहे, कशा पद्धतीने केला जातो? इलेक्ट्रॉनिक माध्यमं तर आता काय झालं की आपल्याकडे रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे आपण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय. जसं हरित क्रांती झाली तसंच डिजिटल क्रांती सुद्धा आपल्याकडे झाली आहे की प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन उपलब्ध आहे. त्यामुळे जेवढी ॲप्स आता उपलब्ध आहेत ते शेतकरी वापरतात. जसं कृषिक नावाचं एक ॲप आहे की ज्याद्वारे शेतकऱ्यांना इत्थंभूत अशी माहिती मिळते. तसंच कृषी सुविधा नावाचं एक ॲप आहे, त्याद्वारे पण शेतकऱ्यांना माहिती मिळते. त्याबरोबरच आपलं मी मगाशी सांगितलं कृषी दर्शनीचं ॲप आहे किंवा कृषी बळीराजा नावाचं ॲप आहे. तर ह्या ॲपद्वारे आपल्याला माहिती मिळते. तसंच शेतकऱ्यांना ब्लॉगच्या द्वारे सुद्धा जे युवा शेतकरी आहेत तर त्यांना ब्लॉगद्वारे सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न कृषी विभाग करत आहे. कृषी विभाग -blogspot.com अशी याची वेबसाईट आहे. या ब्लॉगवर जाऊन सुद्धा युवा शेतकरी आपल्याला जे तंत्रज्ञानाची माहिती हवी आहे ही घेऊ शकतात आणि त्या ब्लॉगवर आपण प्रश्नही विचारू शकता आणि त्या आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर सुद्धा या ब्लॉगद्वारे दिलं जातं. त्याबरोबरच काही यूट्यूब चॅनल सुद्धा कृषी विभागाने सुरू केलेलं आहे. तर त्या यूट्यूब चॅनलवर आपण जाऊन कृषी विभागाने ते जे व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. आणि त्याबरोबरच काही व्हिडिओ क्लिप्स सुद्धा उपलब्ध आहेत त्यांच्या वेबसाईटवर. आणि या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्याला हे तंत्रज्ञान जाणून घेता येतं. ते आपल्या मोबाईलवर उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप सोयीचं आहे. आणि आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते सर्व आपल्याला एका क्षणामध्ये आपल्या मोबाईलवर उपलब्ध होतं. मोबाईलमुळे अगदी सगळं सहज सुलभ झालेलं आहे. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. शरद इंगळे आपल्याला फोन करतायत संभाजीनगर या ठिकाणाहून. शरदजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. धन्यवाद साहेब. साहेब, कृषी विद्यापीठामार्फत तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी कृषी विस्तार यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते? बरोबर, याविषयी आपण जाणून घेतलं आहे. तरी सर अगदी थोडक्यात आपण या प्रश्नाचं उत्तर. कृषी विद्यापीठाचं तर आपण बघितलं की कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे. त्याबरोबर प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये कृषी विस्तारासाठी विभागीय विस्तार केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं आपण जर उदाहरण बघितलं तर हा जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे. त्यामध्ये 4 विभागीय विस्तार केंद्र आहेत आणि 4 जिल्हा विस्तार केंद्र आहेत. या जिल्हा विस्तार केंद्र आणि विभागीय विस्तार केंद्रामार्फत त्या जिल्ह्यांमध्ये विस्ताराचं काम केलं जातं. विस्ताराचं काम करतात म्हणजे काय करतात, कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं, कृषी वरचे प्रशिक्षण आयोजित केली जातात. त्याबरोबरच अध्ययनकीय प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांच्या शेतावर शेती दिनाचं आयोजन केलं जातं. त्याबरोबर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर भेट दिली जाते. म्हणजे आपण त्याला प्रक्षेत्र भेट म्हणतो. तर या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी त्यांच्यासाठी शिवार फेरीचं सुद्धा आयोजन केलं जातं. आणि शिवार फेरीमध्ये शेतकऱ्यांबरोबर शास्त्रज्ञ चर्चा करतात आणि तंत्रज्ञानामध्ये काय फरक जाणवतो हे त्यांना प्रश्नाद्वारे विचारलं जातं आणि त्यांच्या शंकांचं समाधान केलं जातं. आणि प्रशिक्षण पण विभागीय विस्तार केंद्र आणि जिल्हा विस्तार केंद्रामार्फत आयोजित केले जातात. मला सांगायला खूप आवडेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच नावाचा एक उपक्रम राबवला गेला, ज्यामध्ये शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांबरोबर जोडलं गेलं आणि प्रत्येक महिन्याला शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक होते. आणि या बैठकीमध्ये महिन्याभरामध्ये शेतकऱ्यांना ज्या अडचणी आल्या असतील तर त्याच्यावर खूप सांगोपांग अशी चर्चा केली जाते आणि शेतकरी शास्त्रज्ञांना प्रश्न विचारतात. शास्त्रज्ञ जाणून घेतात की शेतकऱ्यांना काय अडचणी येतात, हवामान बदल होतोय की एखाद्या तंत्रज्ञानामध्ये काही तूट असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व बाबी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीमध्ये चर्चिल्या जातात आणि याचा खूप चांगला प्रभाव दिसून येतो की याचा इम्पॅक्ट आपण बघितलं की शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय हा उपक्रम आहे.
आणि शेतकरी जाणून घेतात तंत्रज्ञान, कारण शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांबरोबर डायरेक्ट चर्चा करण्याची संधी ह्या उपक्रमाद्वारे त्यांना मिळत असते. खरोखरच महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल आणि इतर विद्यापीठं असतील, खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न घेत आहेत शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी. सर, आपल्या विद्यापीठामध्ये एक अशी योजना आहे जिथं कांदा बियाणं जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने विकलं जातं, त्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जातो. तर ही यशोगाथा आपण कशा पद्धतीने सांगाल? आपल्याकडे काय होतं की 10 जिल्ह्यामध्ये आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे आणि आता आपण 10 जिल्ह्यामध्ये सर्व बियाणं पूर्वीपासून देत आहोत. पण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामध्ये जेव्हा शेतकरी येतात कांद्याचं बियाणं घेण्यासाठी, तर तेव्हा खूप गर्दी होते आणि आपल्याला पोलीस बंदोबस्त लावावा लागतो आणि खूप झुंबड उडते आणि शेतकऱ्यांचं तिथे खूप त्यांना मनस्ताप होतो. कारण लाईनमध्ये रात्री शेतकरी तिथे येऊन लागतात त्या रांगेमध्ये आणि नंतर मग त्यांना ते बियाणं सकाळी कधीतरी मिळतं. तर हा त्यांचा त्रास टाळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऑनलाईन सेवा उपलब्ध केली, की त्या पोर्टलवर जाऊन शेतकरी त्याची नोंदणी करू शकतात आणि त्यांनी नोंदणी करून त्याचं जे शुल्क आहे ते भरलं तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्ये ते बियाणं उपलब्ध होतं किंवा जे संशोधन केंद्र जवळचं असेल तर तिथे ते शेतकरी ते बियाणं जे आपलं कांद्याचं बियाणं आहे तर ते त्यांना तिथे मिळू शकतं. बरं. खूप चांगल्या प्रकारचा हा उपक्रम विद्यापीठामार्फत राबवला जातोय. अभिनंदन सर. सर, आता अपेडा हे एक ॲप आहे, ज्या ॲपच्याद्वारे आपण नोंदणी करून काही माहिती मिळवू शकतो. याविषयीची माहिती आपण द्यावी. ॲपेडा आपल्याला माहिती आहे की निर्याती संबंधी जर शेतकऱ्यांना काही माहिती हवी असेल तर आपण ॲपेडाची पोर्टलवर शेतकरी बघतात. पण ॲपेडाबद्दल जर निर्यातीचे जे मानकं आहेत ते आपल्याला जर माहिती हवी असेल तर आपण ॲपेडाचं मेंबरसाठी एक ॲप आपण बघतोय ह्या छायाचित्रामध्ये. तर ह्या ॲपवर आपण जाऊन ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्यावर नोंदणी करायची आणि नोंदणी केल्यानंतर आपण आपलं कोणतं पीक आहे त्या पिकाची नोंदणी केली की मग आपल्याला त्याबद्दल इत्थंभूत अशी माहिती मिळते की आपल्याला कुठल्या देशामध्ये निर्यात करायचं आहे, तर त्या देशाच्या निर्यात करण्यासाठी त्याची मानकं काय आहेत आणि त्या मानकाप्रमाणे आपण आपलं पीक आहे का. तर आपल्याला जर एखाद्या त्या मानकांप्रमाणे नसेल तर आपल्याला आपल्या पिकाचं जे आपण उत्पादन घेतलंय तर त्याचं आपल्याला आधी त्याचं परीक्षण करावं लागतं. तर ते परीक्षण कुठे होईल आणि ते परीक्षण केल्यानंतर त्याची काय आपल्याला किती त्याचं शुल्क लागणार आहे, तर याबद्दल सर्व इत्थंभूत माहिती अशी ह्या ॲपेडाच्या मोबाईल ॲपवर देण्यात आलेली आहे. बरोबर. म्हणजे निर्यातदार शेतकरी बांधवांसाठी हे ॲप फार महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळा आपला जो शेतीमाल असतो तो निर्यातक्षम असतो, पण माहिती नसल्यामुळे आपण निर्यात नाही करू शकत. त्याच्यासाठी ॲपेडा जे ॲप आहे ते आजच मोबाईलवर डाउनलोड करून ठेवा आणि सविस्तर माहिती घ्या. डॉक्टर अहिरे सर, आता आत्मा ही एक योजना आहे जी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेविषयी आपण सविस्तरपणे सांगावं. आत्मा आपण म्हणतो की ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, जो आपल्याकडे पथदर्शी प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात आला होता. महाराष्ट्र याच्यामध्ये पायोनियर असं काम केलं होतं. तर यामध्ये एक ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट कमिटी असते आणि ही कमिटी शेतकऱ्यांसाठी काम करते. म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांना पुनर्जीवित करण्याचं काम या आत्माद्वारे केलं जातं आणि आत्मामध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर आत्मा याचं काम बघतात आणि शेतकऱ्यांना त्याची गरज आहे तर त्या गरजेवर आधारित प्रशिक्षणाचं नियोजन केलं जातं. त्यासाठी पथदर्शी आराखडा तयार केला जातो आणि स्ट्रॅटेजिक रिसर्च एक्सटेन्शन प्लॅन त्या जिल्ह्याचा तयार केला जातो आणि तो प्लॅन तयार केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या जिल्ह्याची गरज काय, या जिल्ह्यामध्ये कुठलं पीक चांगलं होतंय, कुठल्या पिकामध्ये आपल्याला प्रक्रिया उद्योग करण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे मग आपल्याला नियोजन करता येतं आणि शेतकऱ्यांचे गट यासाठी तयार केले जातात आणि शेतकऱ्यांचे गट पिकाप्रमाणे तयार केले जातात. त्याला आपण फार्मर्स इंटरेस्ट ग्रुप म्हणतो की डाळिंबाचा गट वेगळा असेल, बटाट्याचा गट वेगळा असेल, द्राक्षाचा गट वेगळा असेल आणि या गटांना मग स्पेसिफिक त्या पिकाला जे प्रशिक्षण पाहिजे त्यावर प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा आपण निर्यातीचा विषय आता बघत होतो, डाळिंब आपल्याला निर्यात करायचं आहे तर त्याची ETL लेवल काय, आपल्याला जे औषध आपण फवारणी करणार आहोत तर ते कुठल्या देशामध्ये चालणार आहे की त्याची पृथक्करण केल्यावर त्याचा रेसिड्यू किती असावा हे आपल्याला त्याद्वारे माहिती होतं आणि त्याद्वारे माहिती झाल्यानंतर आपण त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. बरोबर. म्हणजे एकूणच ही जी योजना आहे ती अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि शेतकरी बांधवांना याचा आपण जरूर फायदा घ्यावा. सर, आता विद्यापीठांबरोबरच कृषी विज्ञान केंद्र जी आहेत ती सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर या कृषी विज्ञान केंद्रांविषयीची माहिती आपण काय द्याल?
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. सर मी थांबवतोय, आपण या मुद्द्याकडे येऊयात. एक फोन येतोय कार्यक्रमात. रवींद्रजी चौगुले आपल्याला फोन करतायत कोल्हापूर या ठिकाणाहून. नमस्कार रवींद्रजी, कार्यक्रमात स्वागत आहे. आपला प्रश्न विचारावा. हॅलो. हा बोला. हो, आपला प्रश्न विचारू शकता. कृषी विभागाची विस्तार यंत्रणेविषयी तुम्ही माहिती सांगितली, पण हो. ही यंत्रणा कोणते विस्तार उपक्रम राबवते? बरोबर, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. सर काय माहिती द्याल आपण? कृषी विभागाची मगाशी आपण बोलता बोलता त्याचा उल्लेख केला होता की कृषी विभागामार्फत कृषी प्रदर्शनांचं आयोजन केलं जातं, शेतकरी मेळाव्यांचं आयोजन केलं जातं, शेती दिनाचं आयोजन केलं जातं. त्यासोबतच आपण आद्यरेखीय प्रात्यक्षिकांचं आयोजन करतो की ज्याद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहिती व्हावं. म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्यक्ष बघितलं की याचा काय रिझल्ट आलाय तर निश्चितच शेतकरी त्याचा अवलंब करतात. हो. त्यासोबतच शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी सहलीचं आयोजन केलं जातं की विविध जे संशोधन केंद्र असतील किंवा काही खाजगी कंपन्यांचे प्रक्षेत्र असतील तर या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांच्या भेटींचं आयोजन केलं जातं आणि तिथे भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांना जाणून घेता येतं की ते तंत्रज्ञान काय आहे आणि ते तंत्रज्ञान जाणल्यानंतर त्यांची साहजिकच त्यांना उत्सुकता वाटते की आपण ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. मग कृषी अधिकारी जे असतात तर त्यांना त्या तंत्रज्ञानाचं बियाणं असेल तर ते कुठं उपलब्ध होईल याबद्दल माहिती देतात. त्याबरोबर त्यांना त्याच्यामध्ये जे काही प्रकाशनं असतील ती सुद्धा त्यांना दिली जातात. तर ह्या विविध जे विस्ताराचे उपक्रम आहेत ते आपल्या राज्यामध्ये राबवले जातात आणि या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. जसं आपण आता ही जे एक चित्रफित बघतोय, स्लाइड बघतोय की याच्यामध्ये कृषी विभाग कसं काम करतं, कृषी आयुक्त आहेत, त्यानंतर कृषी संचालक आहेत, त्यानंतर सहसंचालक काम करतात, त्यानंतर विभागीय स्तरावर कृषी सहसंचालकानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काम करतात जिल्ह्यामध्ये. त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी काम करतात, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी काम करतात आणि नंतर मंडल कृषी अधिकारी मंडल स्तरावर काम करतात आणि मंडल कृषी अधिकाऱ्यानंतर कृषी पर्यवेक्षक असतात आणि कृषी पर्यवेक्षणानंतर कृषी सहाय्यक असतात. कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक जे गावामध्ये काम करतात आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक यांना आपण जर भेट घेतली आहे त्यांची तर त्यांच्याकडनं आपल्याला जे उपक्रम आता ते आपल्या भागामध्ये राबवले जात आहेत तर त्यामध्ये सहभागी होता येतं. अच्छा, बरोबर. म्हणजे एकूणच ही जी व्यवस्था आहे ती अतिशय नियोजनबद्धरित्या केलेली आहे. शेतकरी बांधवांना ही योजना लक्षात आली असेल. सर, यापूर्वी आपण कृषी विज्ञान केंद्राविषयीची माहिती देत होता, तर यामध्ये आपण सविस्तरपणे सांगावं. हो, आपण कृषी विज्ञान केंद्राबद्दल जाणून घेत होतो की राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी विज्ञान केंद्र आहे, पण काही जे मोठे जिल्हे आहेत त्यामध्ये 2 कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना मगाशी मी सांगत होतो की प्रशिक्षणाचं जे महत्त्वाचं काम आहे ते शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रामध्ये दिलं जातं. यामध्ये शेतकरी घटकाला प्रशिक्षण दिलं जातं, युवकांना प्रशिक्षण दिलं जातं, महिलांना प्रशिक्षण दिलं जातं, तसंच कृषी कार्यकर्त्यांना पण प्रशिक्षण दिलं जातं. 1 ते 2 दिवसाचं प्रशिक्षण असतं किंवा 4 ते 5 दिवसाचं पण प्रशिक्षण या कृषी विज्ञान केंद्रावर आयोजित केलं जातं आणि कृषी विज्ञान केंद्राचं प्रक्षेत्र पण असतं की जिथे त्यांना विविध मॉडेल्स शेतकऱ्यांना बघता येतात. आपण त्या प्रक्षेत्रावर भेट दिली तर आपल्याला ते मॉडेल्स बघता येतात. आणि फोन येतोय सर, दीपक अहिरे फोन करतायत आपल्याला. दीपक अहिरजी नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा हॅलो. हो हो, आपला आवाज येतोय, ऐकू. प्रश्न विचारा. माझा येतोय. माझा प्रश्न असा होता सर, म्हणजे कृषी विद्यापीठ अंतर्गत जे कार्यक्षेत्र जे शेतकरी वगैरे येत आहे त्यांना जर म्हणजे शेतीविषयक जर काही सल्ला पाहिजे असेल किंवा माहिती हवी असलं तर त्यांनी कोणाला संपर्क साधावा? बरं, आपला प्रश्न समजलेला आहे. सर, संपर्क कोणाला साधायला पाहिजे, काय सांगाल? कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत तर तुम्ही मगाशी आपण सांगितलं की कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राची हेल्पलाईन आहे प्रत्येक विद्यापीठाची, त्यांच्याशी संपर्क आपण साधू शकता. फोनद्वारे पण आपल्याला त्याची माहिती मिळेल. तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा विस्तार केंद्र आहेत किंवा विभागीय विस्तार केंद्र आहेत. या केंद्राद्वारे आपल्याला कृषी विद्यापीठाने जे संशोधन केलं आहे, जे वाण संशोधित केले आहेत किंवा कृषी तंत्रज्ञान जे विकसित केलं आहे तर त्याबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते आणि आपण यांना संपर्क साधला तर विद्यापीठाचे प्रकाशनंसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, ज्याद्वारे आपल्याला विद्यापीठाने जे संशोधन केलेलं आहे त्याची सर्व तपशीलवार माहिती या ठिकाणी मिळू शकते.
सर, आता कार्यक्रमाची वेळ अगदीच थोडी शिल्लक राहिलेली आहे, तर सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये काय संशोधन सुरू आहे आणि भविष्यातील वाटचाल काय असणार आहे, थोडक्यात सांगावं. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सध्या ड्रोनचा वापर करण्यासाठी ड्रोनवर संशोधन सुरू आहे. तसंच ड्रोनचं जे पायलट ड्रोन चालवण्यासाठी तंत्रज्ञ आपल्याला लागणार आहेत, हो. तर ते तंत्रज्ञ तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम आता महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये केलं जाते. बरं. तसंच आपण बघितलं की हवामान बदल होतोय, तर हवामानात बदलानुरूप आपल्याला काय करायला हवं, त्यासाठी आता संशोधनाच्या ट्रायल्स महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये घेतले जातात की हवामान बदल झाला तर आपल्याला काय करायला पाहिजे, कुठलं तंत्रज्ञान वापरायला पाहिजे, कोणता वाण वापरायला पाहिजे, तर याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सध्या संशोधन सुरू आहे. खूप कौतुकास्पद आणि उल्लेखनीय काम आपल्या विद्यापीठामार्फत केलं जाते. खरोखर अभिनंदन सर. आता आपल्याकडे कार्यक्रमाची वेळ अगदीच थोडी शिल्लक आहे. महत्त्वाचा संदेश थोडक्यात आपण द्यावा शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांना तर मी ह्या निमित्त असं सांगेल की कृषी विभाग कृषी विस्ताराचं खूप छान काम करत आहे. त्याबरोबरच कृषी विद्यापीठं आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, स्वयंसेवी संस्था पण आहेत आणि कृषी उत्पादक कंपन्यासुद्धा काम करत आहेत. पण आपण जर बघितलं की ऑनलाईन सुद्धा ह्या सेवा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत की जे वेबसाईट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची www.mpkv.ac.in किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं यूट्यूब चॅनल आहे. यावर आपण कृषी तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता आणि या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपण संवादाद्वारे घेऊ शकता. अगदी बरोबर. डॉक्टर मिलिंद अहिरे सर, आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या विषयावर केलं. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनोमन आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.